भोपाळ वायुगळती. ज्या वायुगळतीमुळं अक्षरशः लोकांचे जीव गेले, लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्या वायुगळतीने पूर्ण देशाला एक असा संदेश दिला, की आपण कुठल्याही केमिकल फॅक्टरीज असो, काही असो, इथे प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे. जेणेकरून मित्रांनो, सर्वसामान्य लोकांच्या लाईफवरती त्याचा इम्पॅक्ट होऊ नये. हा वायू इथे घातक वायू बनत होता मित्रांनो आणि अक्षरशः त्या वायूचा ब्लास्ट झाला. लिटरली पूर्ण भोपाळमध्ये हा वायू पसरला. याच्यावरती मित्रांनो लोक रस्त्यावरती तडपू-तडपू मरत होते आणि याच गोष्टींबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आजच्या या एपिसोडमध्ये. काय-काय झालं होतं त्या भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये. आपल्यासोबत आहेत मंगेश, जे माझे मित्र आहेत आणि त्यांनी अत्यंत चांगला त्याच्यावरती रिसर्च केलेला आहे. ते मंगेश आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत भोपाळ वायू गळतीविषयी. नमस्कार मंगेश, तुमचं स्वागत आहे माझ्या नमस्कार. खरं बोलतो चॅनलवरती. तर सर्वात प्रथम प्रश्न आपण चालू करूयात भोपाळ वायू गळतीपासून. भोपाळ वायू गळती जी झाली ती कधी झाली व त्याच्या मागचं खरं कारण काय होतं? भोपाळ वायू गळती जी झाली ती 2 डिसेंबर 1984 ला झाली. ठीक आहे. त्याच्यामागचं कारण म्हणजे कार्बाइड युनियन नावाची जी कंपनी आहे पेस्टिसाइड्स बनवती, हं. त्यांची लापरवाही. त्यांची तर लापरवाही. हो. त्यांनी सेफ्टी मेजर्स व्यवस्थित घेतले नाहीत. हं. ते त्यांचं मेंटेनन्स रेग्युलर जो चालू होता, तो हं. मेंटेनन्स चालू होता आणि त्यांनी जे केमिकल यूज करतात पेस्टिसाइड्स बनवण्यासाठी, ते ज्या ह्याच्यामध्ये स्टोअर केलं होतं, त्याच्यामध्ये पाणी जाऊ नये, हं. ह्याच्यासाठी पाईपला लॉक करायला हवं होतं. हं. ते त्यांनी लॉक केलं नव्हतं. त्या स्टोरेज नंबर जो होता तो C610 असा तो नंबर होता हं. आणि रेग्युलर मेंटेनन्सच्या ह्याच्यामध्ये, साफ करण्याच्या ह्याच्यामध्ये, टाकीच्या ह्याच्यात ते त्या स्टोरेजमध्ये पाणी गेलं. पाणी गेल्याबरोबर त्या केमिकल रिएक्शनमुळे 200 डिग्रीच्या पेक्षा जास्त हीट तयार झाली त्याच्यामध्ये आणि तो स्टोरेज टँक फुटला. अच्छा. त्याच्यामधून जे विषारी गॅस बाहेर पडला, तो सगळ्यात घातक. तो जो गॅस बनवलेला होता, तो आत्तापर्यंतचा इंडस्ट्रियल लेव्हलचा सगळ्यात खतरनाक गॅस होता. आणि लीगली परमिशन असते का या गॅसला बनवण्यासाठी एवढ्या प्रमाणामध्ये? हो, लीगली परमिशन असती आणि व्यवस्थित तुम्ही स्टोअर केलं सगळं, हं. तुम्ही प्रिकॉशन्स पाळले, तर त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. त्यावेळेसच्या गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती कुठली कारवाई केलेली नव्हती, इन्स्पेक्शन्स व्यवस्थित झालेले नव्हते हं. आणि कंपनीनी, ही अमेरिकन बेस्ड कंपनी आहे, त्यांनी कॉस्ट वाचवण्यासाठी त्याचे जे सेफ्टी प्रोटोकॉल्स होते सगळे, हं. ते पूर्णपणे बंदच ठेवलेले होते. म्हणजे सेफ्टी प्रोटोकॉल्स त्यांनी काहीच पाळले नव्हते त्या फॅक्टरीमध्ये. नाही. तर उडवाउडीचे कारण चालू होते आणि जे पण वर्कर्स होते त्यांचा देखील त्यांनी विचार केला नाही. जे पण गोष्टी घडत होत्या त्या आतमध्ये लापरवाहीने घडत होत्या सगळ्या ज्या पण होत्या त्या. बरोबर. आणि मग याच्यामध्ये जो गॅस ब्लास्ट झाला त्याच्या आधीच सिच्युएशन काय होती? जे वर्कर होते त्या वर्कर लोकांची चुकी होती का हे त्या कंपनीची चुकी होती? याच्यामध्ये खरं कारण काय सांगता येईल आपल्याला, की वर्कर लोकं तिथे गेले त्यांच्यामुळं झाल्या या सगळ्या गोष्टी? की त्याच्या आधी काय असं घडलं होतं का? तुम्हाला याबद्दल थोडंसं माहिती आहे? जितकं मला माहिती आहे तितकं जर म्हणायला गेलो तर चूक दोघांची होती. हं. वर्कर्सची पण आणि कंपनीची पण. हं. वर्कर्सला करायचं होतं ते म्हणजे ला लॉक करायला पाहिजे होतं, की पाणी स्टोरेजमध्ये जाऊ नये. हं. ते त्यांनी केलं नाही. हं. आणि कंपनीकडे त्यांनी सेफ्टी मेजर्स ठेवलेले होते, हं. की फ्लेम थ्रोवर टाइप होतं, की ज्याच्यामधून तो गॅस जर बाहेर पडला तर जळेल तिथे, बाहेर पसरणार नाही हं. किंवा मग काय भरपूर सारे गोष्टी होत्या, हं. जे त्यांनी तिथे ठेवलेल्या होत्या, पण चालू नव्हत्या केल्या. काय सांगा म्हणजे प्रिकॉशन्स प्रिकॉशन्स त्यांनी तयार ठेवलेली की दाखवायला, की हां, हे सगळं आहे. पण ते चालू स्थितीत नव्हतं. ज्यावेळेस ते गॅस लीक झाला, त्यावेळेस जे कामगार होते ते तो पुढचा जो टँक आहे, तो साफ करत होते आणि साफ करताना पाण्याने साफ करत होते. पण ते पाणी त्या स्टोरेज टँकमध्ये जाऊ नये ह्याच्यासाठी लॉक करायला पाहिजे होतं पाईप. ते त्यांनी केलं नाही आणि स्टोरेज हां. त्यामुळे एवढी मोठी घटना घडली तो. हो. जो गॅस लीक झाला होता त्याचं नाव वगैरे तुम्हाला सांगता येईल का? जो गॅस लीक झाला होता त्याचं नाव आहे मिथेल आयसोसायनाइड. हा घातक आहे? हो, घातक आहे. हा आत्तापर्यंतचा इंडस्ट्रीमध्ये बनवलेला सगळ्यात घातक केमिकल म्हणू शकतो. आणि त्या दिवशी जे घडलं मित्रांनो, ते कसं झालं? पहिली गोष्ट म्हणजे दादा तुम्ही आम्हाला हे सांगा, की त्या गॅसचा इफेक्ट कसा झाला पूर्ण वातावरणामध्ये? लोकांवरती कसा इफेक्ट झाला? कसं लोकांच्या तो ह्याच्यामध्ये बॉडीमध्ये इम्पॅक्ट व्हायला लागला आणि कसं लोकांवरती इफेक्ट होऊन ते
काही काही लोक तिथेच दगावली. श्वासोश्वास घेता घेताच त्यांना त्रास होऊ लागला. याच्याबद्दल काय तुम्हाला सांगता येईल? तो गॅस जेव्हा लीक झाला, हं. तेव्हा अक्षरशः मिनिटांमध्ये तो पूर्ण भोपाळमध्ये पसरला आणि ज्यांनी श्वासावाटे तो आतमध्ये घेतला, हं. त्यांच्या पहिलं तर छातीमध्ये जळायला लागलं. हं. डोळ्याची आग व्हायला लागली. हं. जितकं जिथे-जिथे एक्सपोज पार्ट आहेत, तिथे सगळीकडे आग व्हायला लागली, जळायला लागलं हं. आणि मग ते गेले. पहिल्या दिवशी 2,500 ते 3,000 लोकं गेले होते, त्या रात्रीतून. त्याच्यानंतर पुढचे इफेक्टमध्ये आठवड्याभरामध्ये 1,000च्या वर आणखीन लोकं गेले. टोटल आकडा किती झाला होता मृत्यू लोकांचा? गव्हर्नमेंटनुसार 5,000च्या वर लोकं गेले होते. खरा आकडा जास्त आहे या आणि आकडा लपवलाय असं तुम्हाला म्हणायचं आहे. गव्हर्नमेंटबद्दल मी काही बोलू शकत नाही. ते तर आहे. पण म्हणजेच आकडा लपवला गेला असेल हे पण आपण बघू शकतो. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात हा गॅस लीक झाला होता आणि पूर्ण भोपाळला कव्हर केलं होतं लिटरली. युनार कार्बाइड सारख्या कंपन्यांवरती काहीतरी कारवाई झाली का त्यावेळेस? त्यांच्यावरती काही ॲक्शन झाली का? त्यांच्यावरती कारवाई झाली असं म्हणू शकतो. हं. पण त्यांचा जो मालक होता तो अमेरिकेत पळून गेला. त्याच्यामुळे त्यांच्याकडून कम्पेन्सेशन मिळालं पण जेवढं हवं तेवढं नाही मिळालं. अजूनही लोकांना तेवढं अपेक्षेप्रमाणे कम्पेन्सेशन मिळालेलं नाहीये. 3,500 लोकांचा बळी घेऊन सुद्धा ह्या लोकांनी म्हणजे एवढी मोठी प्रॉफिटेबल कंपनी आहे, अजून सुद्धा लिस्टेड आहे ती अमेरिकेमध्ये. तरी देखील या कंपनीने अजून सुद्धा लोकांना काहीच दिलं नाही. लोकांपर्यंत पोहोचलं नाही त्या गोष्टी. जितकं मला माहिती आहे अजूनही नाही मिळालेलं आणि बस इव्हन तो प्रेसिडेंट तर पळून गेला अमेरिकेमध्ये. त्यांचा जो हे येतो हां, सीईओ होता. ओके. आणि या भोपाळ वायुगळतीमध्ये ज्या गोष्टी घडल्या म्हणजेच काय, त्या कामगाराचा जो निष्काळजीपणा आहे, फॅक्टरीचं जे ऑडिट आहे, फॅक्टरीने जे प्रॉपर ऑडिट करायला पाहिजे होतं ते केलं नाही. आतमध्ये जे पण इन्स्ट्रुमेंट्स होते, ज्या सेफ्टी होत्या, त्या सगळ्या डावलण्यात आल्या. त्यावेळेस त्यांना कुठेतरी दुर्लक्षित करण्यात आलं. त्यामुळं ही घटना घडली का? का याच्यामागे कुणाचा दुसऱ्याचा हात होता? की जेणेकरून या गोष्टीवरती इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजेच काय जसं की बाहेरच्या देशातले लोकं असतील किंवा बाहेरच्या फॉरेन कंट्रीज असतील, की असं काहीतरी करावं जेणेकरून आपल्या देशावरती त्याचा इम्पॅक्ट होईल. असा काहीतरी उद्दिष्ट होता का ही जी घटना आहे ती ओन्ली दुर्घटना होती? जितकं मी रिसर्च केला आहे, हं. त्याच्यानुसार मला वाटत नाही, की दुसरं कोणीतरी किंवा दुसऱ्या कंट्रीने आपल्यावर हा अटॅक केला असेल. हं. कारण का असं दिसून तरी येत नाही, की त्यांचा काय फायदा होऊ शकतो या घटनेमुळे. आणि जर त्यांना करायचंच असतं, तर स्वतःच्या कंपनीमध्ये आता ही तर अमेरिकन बेस्ड हां, कंपनी हां. आहे. बरोबर. स्वतःच्याच कंपनीमध्ये त्यांनी का असा घोटाळा केला असता? काही पण आणून दिलं. म्हणल्यावरती त्यांचं स्वतःचं नाव ते खराब करून घेणार नाहीत. एक्झॅक्टली. बरोबर आहे तुमचं पण. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात जर आपण बघितली, एवढे लोकं ह्याच्यामध्ये एक्सपायर झाले, एवढे लोकं तडपून मेले. 3,000 ते 3,500चा आकडा ह्याच्यामध्ये जर जातोय. एवढं सगळ्या गोष्टी झाल्या त्यावेळेस. आणि त्यावेळेस तर पहिली गोष्ट सोशल मीडियासारखी कुठली गोष्ट नव्हती, की त्या लोकांकडं की सगळ्या गोष्टी बाहेर येतील. आकडा कुठेतरी लपवला जातोय याच्यावरती तुम्ही ठाम आहे. आता तुम्हीच विचार करा, भोपाळची त्यावेळेसची लोकसंख्या किती होती? कितीही तुम्ही गव्हर्नमेंटवरती विश्वास ठेवून म्हणलात, की नाही 5,000 लोकच गेली किंवा अगदी तुम्ही 25,000 लोकं जरी म्हणालात, तरी भोपाळची त्यावेळेसची लोकसंख्या किती होती? आणि जर पूर्ण भोपाळमध्ये जर तो गॅस पूर्ण हे झाला पसरला कंपनीपासून किती किलोमीटरच्या अंतरावरती पसरला असेल अंदाजा? अंदाजे 10 किलोमीटरच्या वर तरी नक्की. तेवढ्या ह्याच्यामध्ये तर पूर्ण भोपाळ कव्हर होऊन जाईल तसं म्हणलं तर. एवढा मोठा घातक गॅस जो आहे तो पूर्ण शहरामध्ये पसरला आणि एवढी साईड इफेक्ट त्याचे झाले. कुठेतरी एक ह्याचं पण याच्यामध्ये पण इम्पॅक्ट होऊ शकतो का, की फॅक्टरीमध्ये प्रॉपर ऑडिट झालं असतं, तिथल्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटची जर चेकिंग, चौकशी जर व्यवस्थित झाली असती, तर ही घटना कुठेतरी टळली असती का? हो, नक्की टळली असती. पण तुम्हाला असं खरं वाटतं का, की ऑडिट केलं नसेल? ऑडिट झालं असेल, परंतु त्या काळात ज्या गोष्टी होत्या तुम्हाला देखील माहिती आहेत, की ऑडिट
आधीचे सरकार असेल किंवा कुठलं पण असेल, ज्या पण कंपनीला किंवा इंडस्ट्रीला व्हिजिट असायचे, त्याच्यामध्ये काय चालायचं? आधीचा काळ वेगळा होता. तिथं नोट पाणी पहिलं चालायचं, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी चालायच्या. जरी ऑडिट जरी झालं असेल, तर त्या गोष्टी कुठं कव्हर झाल्या असतील हे काही माहिती नाही. परंतु ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं, लहान मुलांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. काही-काही लोकांचे खानदानं उद्ध्वस्त झाले त्याच्यामध्ये. हा सगळा इम्पॅक्ट सर्वसामान्य लोकांवरती पाहायला भेटला. ती घटना घडल्यावरती. ह्याचा इम्पॅक्ट कुठेतरी भोगावा लागला, तो सर्वसामान्य भोगावा लागला. ह्याच्यामध्ये चुकी तिघांची पण आहे असं वाटत नाही का तुम्हाला? एकतर फॅक्टरी वर्कर्स ज्याने यांना वेळेवरती ते स्विच हे केलं नाही, ऑफ केलं नाही. दुसरी गोष्ट कंपनीची युनियन कार्बाईडची ज्यांनी मेंटेनन्स ठेवला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे ऑडिट करायला आले होते त्यांची देखील चुकी आहे असं वाटतं तुम्हाला? जर ऑडिट करणाऱ्यांना माहिती असून त्यांनी दुर्लक्ष केलं असेल, तर नक्कीच त्यांची चुकी आहे. आणि मला खरं वाटतं जर ऑडिट केलेलं असेल आणि त्यांना दिसलं नाही असं शक्य नाहीये. कारण का जर तुम्ही ऑडिट करताय तर तुम्ही पूर्ण व्यवस्थित बघणार आहात. आणि मग त्याचा तर परिणाम जो गॅस लीकचा परिणाम आहे तो आत्ता पण आहे. जनरेशनल तो परिणाम आहे. 40 वर्ष झाली अजून तरीही तो परिणाम अजूनही आहे. मी मध्ये मध्यंतरी न्यूज ऐकली होती, की कुठेतरी जाऊन आत्ता त्या फॅक्टरीचे जे पण अवशेष आहेत ते डिमॉलिश करण्यात आले. म्हणजे एवढ्या वर्षानंतर 1984 साली घडलेली घटना, त्याचे पार्ट्स हे 2024 का 23 मध्ये तिथनं काढण्यात आले सगळं फायनल पार्ट. मग आत्ता एवढ्या वर्ष ते त्याचा इफेक्ट दिसला म्हणल्यावरती तो किती घातक विषाणू असू शकतो आपण ते देखील बघितलं पाहिजे. आणि अशा कंपन्यांना परत कुठं जाऊन आपल्या कंट्रीमध्ये स्थान देणं किंवा जागा देणं तुम्हाला वाटतंय असं दिलं पाहिजे का? कंपन्यांना स्थान किंवा जागा देणं ही ह्याच्या जी-डी-पीनुसार खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही नवीन कंपन्या आणल्या पाहिजे, सगळं चांगलं आहे. फक्त त्यांचं व्यवस्थित ऑडिट झालं पाहिजे, रेग्युलेशन्स व्यवस्थित पाळतायत का नाही, सेफ्टी पाळतायत का नाही, हे बघितलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून पुढे जाऊन अशा घटनांना हां. आणि तरी बघितलं मित्रांनो, त्या घटनेनंतर प्रिकॉशन्स घेण्यात आले. आत्तापर्यंत तर अशी केमिकलशी रिलेटेड घटना आपल्याला दिसली नाही. ती चूक झाली असेल त्या कंपनीकडनं किंवा त्या लोकांकडनं. परंतु त्याच्यानंतर तर आपल्याला असं हायलाईट झाले नाही आत्तापर्यंत, की एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठेतरी अपघात झालेला आहे केमिकल फॅक्टरीचा. नक्कीच कंपन्या सुधारलेल्या आहेत. त्यामुळे ह्या 30-40 वर्षामध्ये लोकं देखील मूव्ह ऑन झालेले आहेत त्या गोष्टीवरनं. परंतु आपण आठवायला पाहिजे त्या गोरगरिबांना, त्या लोकांना जे रस्त्यावरती तडपत होते. त्यांच्या मनाला कुठेतरी भावपूर्ण श्रद्धांजली राहो, की अशा गोष्टीला त्यांची चूक नव्हती. त्या गोष्टीमध्ये ते वारले गेले, एक्सपायर झाले. अशा गोष्टीमध्ये ते मारले गेले, की चंद लोकांच्या निष्काळजीपणामुळं त्यांचा जीव तिथे गमवावा लागला. विषारी वायू पसरला आणि तो वायू सर्वसामान्य लोकांना खाल्लं त्याने, मोठमोठ्या लोकांना खाल्लं. तिथं जे पण त्या भोपाळमध्ये लोकं असतील त्यांना मारून टाकलं. अक्षरशः तिथं थैमान वाचवलं त्या वायूने. तर एवढंच आहे मित्रांनो भोपाळ वायू बद्दल. आणि मंगेश दादांनी आपल्याला पूर्णपणे सहकार्य केलं, सांगितलं सगळ्या गोष्टी काय-काय घडल्या होत्या तिथं. आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.